मी खात्रीने सांगतो की राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आजपर्यंत जे बोललेत ते बोललेले आहेत ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. नुसतं भाषण नाही आहे किंवा त्यांचं वक्तव्य नाही आहे, पण त्याच दृष्टिकोनातून त्याच विश्वासाने तुम्ही आम्हाला या महायुतीच्या सरकारला कोल्हापूरच्या प्रगतीसाठी, कोल्हापूरचा सर्वांगीण विकास, तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत, त्याचबरोबर माता भगिनी, सर्व बाल, या सगळ्यांचा विकास करण्यासाठी तुम्ही आम्हाला महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आहोत. बरेच प्रश्न आपल्या समोर आहेत जे करण्यासाठी आम्ही पुढची पावलं टाकण्यासाठी आज आपल्यातलाच आमचाच एक सहकारी, आमचेच हे सहकारी आमच्या बरोबर उभे करतोय आणि ते सहकारी आम्हाला आमच्या मदतीसाठी, आपल्या सेवेसाठी पाहिजे आहेत. त्यासाठी आपण सुज्ञात जाणकार आहात. या महायुतीच्या चारही उमेदवारांना आणि कमळ चिन्ह आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. देशाचं जे नेतृत्व करतात आदरणीय मोदी साहेब, त्यांच्या विचारानं ज्या 14 पासून जी घोडदौड आपल्या देशाची चालू केली त्याच पद्धतीने राज्याची घोडदौड आणि त्याचबरोबर आपल्या शहराची घोडदौड करायची आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं ही विनंती करण्यासाठी आम्ही इथं सर्व उपस्थित आहोत. मला पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे थोडीशी आपली सगळ्यांची परवानगी घेतो, कारण 3 उद्घाटन आहेत आणि परत 4-5 सभा आहेत, अशाच बैठक आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी आमच्यावर एक विश्वास टाकून आमच्या हे चारही उमेदवारांना विजय करावं, कुठल्याही बोलतापानं बळी न पडता सहकार्य करावे विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. आणि आपण आपला परिचय माझ्या कॉलनीचे गेले 30-40 वर्ष आहे, त्यामुळे माझं बालपण पण इथंच, कारण पटेल अंकल असतील, मामांचं घर असतील, मुन्ना साहेब आहेत किंवा माडिक साहेबांचा सहवास या कॉलनीशी किंवा या प्रभागाशी सातत्यानं आहे. त्यामुळं विकासाच्या माध्यमातून आम्ही कुठेच कमी पडणार नाही आणि जुन्या ज्या मंडळींनी काम केलं त्याच्या पुढे अजून 2 पावलं टाकून पुढे जायचं आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला साथ द्यावी एवढी विनंती करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.